Good morning, student. Our next point is electric current. An electric current is the flow of electrons through a conductor. Electric currents means simply the flow of electrons. याच्या अगोदरच पाहिलं आपण की मेटॅलिक स्ट्रिप किंवा मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी जस्ट बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. मेटल जे आहे ते गुड कंडक्टर आहे कारण त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ज्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स हे एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे कंडक्ट होतात जातात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. Quantitatively, current I is defined as the charge passing through a conductor in unit time. Proper definition आहे करंटची, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आहे इथे. Current is defined as the charge passing through a conductor in unit time. Charge passing through conductor in unit time. जो जेवढा चार्ज हा युनिट टाइम मध्ये पास झाला त्याला म्हणतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक करंट. And as we know, the current is denoted by I. Charge is denoted by Q. If Q, that is charge, is flowing through a cross section of a conductor in time t, then the current I is equal to Q upon T. Formula मिळालं. Current is equal to charge upon time. That is current is equal to I is equal to Q upon T. The unit of charge in SI unit is coulomb. हे आधीच पाहिलं आपण की चार्जचं युनिट कुलम आहे. हे सगळे युनिट लक्षात ठेवायचे. करंट इज एक्सप्रेस इन एम्पियर. द चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन इज 1.6 into 10⁻⁹ कुलम. रिमेंबर दिस व्हॅल्यू. इट इज asked for MCQ. सो इफ यू कन्सिडर वन इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे तर 1.6 into 10⁻⁹ कुलम. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज 1.6 into 10⁻⁹ कुलम. ओके. मग आता 3 युनिट भेटले आपल्याला. चार्ज साठी युनिट आहे कुलम, त्यानंतर टाइम साठी युनिट आहे सेकंद आणि करंट साठी युनिट आहे एम्पियर. रिमेंबर दिस 3 युनिट्स. नेक्स्ट द डेफिनेशन ऑफ एम्पियर. एम्पियरची डेफिनेशन पहा. 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. एका सेकंदामध्ये जेवढा काय चार्ज त्या कंडक्टर मध्ये फ्लो होतो त्याला म्हणतात एम्पियर. दॅट इज 1 coulomb चार्ज पर सेकंद असा अर्थ आहे. इथे देख 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. डेफिनेशन महत्वाची आहे. 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. ज्याप्रमाणे आपण वरती पोटेन्शियल डिफरन्स साठी स्मॉल युनिट पाहिले तसेच इथे सुद्धा आहे. व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट आर एक्सप्रेस इन फॉलोइंग युनिट्स. 1 milliampere इज इक्वल टू 10⁻³ एम्पियर. तिथे सुद्धा होल्ड साठी पाहिलं होतं आपण पोटेन्शियल डिफरन्स साठी. तसंच इथे 1 microampere इज इक्वल टू 10⁻⁶ एम्पियर. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, न्यूमेरिकल दिलेलं एक सिंपल ते न्यूमेरिकल पाहू. A current of 0.4 ampere flows through a conductor for 5 minutes. How much charge would have passed through the conductor? पहा या ठिकाणी काय दिलंय, करंट दिलेला आहे 0.4 एम्पियर. युनिट वरून सुद्धा लक्षात येतं. टाइम दिलंय 5 मिनिट, बट ॲज ऑलवेज टाइम इज टेकन इन अ सेकंड, सो मल्टिप्लाय विथ 5 मिनिट बाय 60 सेकंड. So it is 300 seconds. And formula is I is equal to Q upon T or Q is equal to IT. Q is equal to IT. This is the formula. So putting all this value 0.4 into 300 it comes 120 coulomb. चार्जचं युनिट लक्षात ठेवा, मिक्स करायचं नाही. Therefore charge passing through the conductor is 120 coulomb. Okay. Next for resistance and Ohm's law. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा आपल्याला पुढे गेल्यानंतर 11th 12th स्टँडर्ड साठी सुद्धा युजफुल आहे. सो रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. इन दॅट फर्स्ट ओहम्स लॉ, ओहम इज द सायंटिस्ट हू ॲक्च्युअली दिस डिस्कवर्ड. ओहम हे सायंटिस्ट आहे, त्यांनी हे डिस्कवर्ड केलेलं आहे. पहा, द रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू अ वायर I
and the potential difference across its end V can be obtained from the law that was given by the German scientist George Simon Ohm. मग आता या तीन याच्यात रिलेशन आहे ते म्हणजे आय व्ही आणि आता आणखीन एक भेटणार तो म्हणजे रेजिस्टन्स. त्या तिघांमध्ये हे रिलेशन भेटतं. तर पहा हा लॉ आहे, महत्वाचा आहे, व्यवस्थित पाठ करा, लिहा, इथपर्यंत लॉ आहे हा. If the physical state of conductor remains constant, the current I flowing through it is directly proportional to the potential difference V between its two ends. सोपा आहे. पुन्हा एकदा पहा. If the physical state of conductor remain constant, if the physical state म्हणजे काय, तर लेंथ, वायर, जर तुम्ही वायर घेतली, कंडक्टर म्हणजे कोणते, वायर, जर वायर घेतली तर त्या वायरची लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे त्याची थिकनेस, जाडी, त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर त्याची बाकीचे जे कंडिशन आहे ते, हे सगळं जर कॉन्स्टंट असेल, कारण पुढे गेल्यानंतर आपलं पाहणार आहे की ज्यावेळेस हे व्हॅरी होतं त्यानुसार करंट सुद्धा व्हॅरी होतो, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा व्हॅरी होत असतं. म्हणून इथे महत्वाचा वर्ड आहे हा, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट, द करंट आय फ्लोइंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन इट्स टू एंड. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, फिजिकल स्टेट रिमेन कॉन्स्टंट. हे सोपं आहे. If the physical state of conductor remain constant, the current flowing through conductor is directly proportional to the potential difference between its two end. दोन एंड मधलं म्हणजे दोन टोकामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आणि त्याच्यातून पास होणार करंट हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता हे झालं लॉच्या बाबतीत. आपण जनरल एक्झाम्पल घेतलं तरी सोपं आहे, लक्षात येतं की समजा आपण विचारात घ्या की आपण रोडचे एक्झाम्पल घेऊ. आपण समजा 1 किलोमीटर एवढा रोड कन्सिडर केला आणि 1 किलोमीटर रोडमध्ये म्हणजे 2 पॉईंट घेतले 1 किलोमीटरमध्ये, तर या 2 पॉईंटमध्ये किती कार्स पास होतात त्या काउंट केले. ओके, कार म्हणजे आहेत करंट आणि त्या दोघांमधलं 1 किलोमीटर हे झालं पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आता नेक्स्ट टाइम काय केलं आपण, 2 किलोमीटरचं डिस्टन्स घेतलं म्हणजे वाढवलं. आता त्यावेळेस काउंट केल्या कार्स किती पास झाल्या, त्या वाढतील का कमी होईल, वाढणारच आहे. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स वाढला, इलेक्ट्रिक करंट सुद्धा वाढणार. सो इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशनचा अर्थ काय, व्हेन वन क्वांटिटी रायझेस ॲट द सेम टाइम अनदर क्वांटिटी ऑल्सो रायझेस. एक वाढली तर दुसरी वाढते, याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून लॉ महत्वाचा आहे. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट आय फ्लोइंग थ्रू conductor is directly proportional to potential difference between its two end. That is, I is directly proportional to V. I is equal to KV. हा proportionality sign काढून टाकण्यासाठी आपण K हा constant घेतला, constant of proportionality. So I is equal to KV. हा K इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल. Therefore I into 1 upon K is equal to V. But 1 upon K is nothing but R, that is resistance of conductor. हा आणखीन एक क्वांटिटी भेटली आपल्याला इलेक्ट्रिक लँग्वेजमध्ये. आर इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. Therefore equation becomes IR is equal to V or V is equal to IR or R is equal to V upon I. This is known as Ohm's law. किती सोपं आहे. Ohm's law काय, इथून इथे स्टार्ट करायचं, नोट्स लिहिताना सुद्धा एवढे घ्यायचं. इथपर्यंत तुमचं झाला Ohm's law. If the physical state of the conductor remain constant, the current flowing through conductor is directly proportional to potential difference between its two ends. That is, I is directly proportional to V. I is equal to KV. K is constant of proportionality. Here, K at the opposite side, K is multiplied. When it comes to another sign, it divides. Therefore, I into 1 upon K is equal to V. But 1 upon K is equal to R. That is resistance of the conductor. Therefore, I into R is equal to V, and hence V is equal to IR or R is equal to V upon I. Okay.
Physical state of conductor means its length, area of cross section, temperature and the material it is made up of. हे याला फिजिकल स्टेट म्हणतात. आपण जे म्हटलं ना महत्त्वाचं वर्ड फिजिकल स्टेट कॉन्स्टंट, त्याचं कारण हे आहे ह्या सगळ्या क्वांटिटी कॉन्स्टंट होऊन जातात. नेक्स्ट पण आपल्याला युनिट फाइंड करायचं आहे ते म्हणजे रेजिस्टन्सचं. वी कॅन ऑब्टेन द SI युनिट ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम द अबव फॉर्म्युला. Potential difference and current are measured in volts and amperes respectively. Potential difference unit आहे volt and जो current आहे त्याचा ampere. The unit of resistance is called ohm. आता ओहम मध्येच डिस्कवर झालं, त्याच सायंटिस्टने डिस्कवर केलं म्हणून त्याला ओहम म्हटलेलं आहे. युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम and it is indicated by this symbol. हा सिम्बॉल आहे ओहमचा, हा सिम्बॉल आहे. Therefore 1 volt upon 1 ampere is equal to 1 ओहम. इथे दाखवलेला आहे, हा आहे 1 ओहम. ओहमचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम डेफिनेशन आहे, 1 ओहमची डेफिनेशन. सो इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन इट्स एंड देन द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज 1 ओहम. म्हणजे 1 एम्पियर करंट 1 व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स मधून जात असेल तर त्याला म्हणतात एक रेजिस्टन्स किंवा 1 ओहम रेजिस्टन्स. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स इज अप्लाइड between its end then the resistance of the conductor is 1 ohm. ठीक आहे. महत्त्वाची डेफिनेशन आहे, याच्या सगळ्यांच्या डेफिनेशन तयार करून ठेवायच्या. ठीक आहे. जो नेक्स्ट पॉइंट आहे तो पहा रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. आता आपण ओहम्स लॉ पाहिला, पुढचा आहे रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. सोपा. As shown in figure 3.4, there are large number of free electrons in a conductor. वरती आपण पाहिलं की free electrons भरपूर असतात. They are constantly in a random motion. When a potential difference is applied between the two ends of a conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end of higher potential. लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल मूव्ह होत असतात इलेक्ट्रॉन, आणि पॉझिटिव्ह चार्ज हायर पोटेन्शियल कडून लोअर. हे आधीच कन्फ्युजन क्लिअर केलं आहे. दिस डायरेक्शनल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन कॉजेस द फ्लो ऑफ करंट. मुव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक द ॲटम्स, हे महत्वाचं आहे. मुव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स द ॲटम अँड आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ. सच कोलिजन्स कॉज hindrance to the flow of electron and oppose the current, and this hindrance is called the रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. ॲक्च्युली रेजिस्टन्स म्हणजे काय आहे, म्हणजे रोध त्याला मराठीत म्हणतात. म्हणजे काय, समजा रस्त्याने चाललेलं आहे, स्पीड ब्रेकर आहे, रेजिस्टन्स झाला. किंवा कोणती एखादी गाडी उभी आहे, रेजिस्टन्स झाला. ट्रॅफिक जाम आहे, रेजिस्टन्स झाला. किंवा पब्लिक आहे, रेजिस्टन्स झालं, याला म्हणतात रेजिस्टन्स. तसंच कंडक्टरमध्ये सुद्धा रेजिस्टन्स असतो. कशाचा, तर इथे दिलेला आहे ॲटम अँड आयन्स. ॲज वी नो मेटल are made up of atoms only. कोणता आहे घ्या, आयर्न, सिल्वर, गोल्ड, कॉपर, ॲल्युमिनियम, हे सगळे ॲटम्सने बनलेले आहे आणि त्याच्यामुळे तिथे ॲटम्स आहेत. आणि ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन आहे, जातात, फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते आयन्स तयार करतात. म्हणून इथे दोन गोष्टी, ॲटम आणि आयन. ज्यावेळेस ते त्याच्यावर आदळतात, इलेक्ट्रॉन फ्लो होतं आणि हे त्यांच्या रस्त्यातच असतात. ज्यावेळेस ते आदळतात त्यावेळेस तिथे कोलिजन होतं, रेस्ट्रिक्शन होतं, हिंड्रन्स होतं, अपोज होतो, आणि त्यामुळे करंटचा स्पीड, फ्लो ऑफ करंट स्लो होतो आणि याला म्हणतात रेजिस्टन्स. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की जर रेजिस्टन्स वाढला तर फ्लो ऑफ करंट कमी होणार. बरोबर ना, कारण रेजिस्टन्स वाढतोय, अडथळे वाढले, स्पीड ब्रेकर वाढले, तर ऑटोमॅटिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कमी होणार, स्लो होणार. तसंच आहे इथे. रेजिस्टिव्हिटी पहा. At a given temperature, the resistance R of conductor depends on its length L, area of cross section A, and the material it is made of. Resistance तीन गोष्टीवर महत्त्वाचा डिपेंड आहे. पहिला आहे लेंथ, दुसरा आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि तिसरा आहे मटेरियल. आता त्यातला सगळ्यात शेवटचा घेऊ आपण मटेरियल. आता मटेरियल कोणते आहेत तर समजा कॉपर वायर आहे, ॲल्युमिनियम वायर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, आयर्न आहे. आता मला एक सांगा, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिक वायर किंवा MSCBची इलेक्ट्रिक करंटची सप्लाय येतो तो कोणत्या वायरने येतो? मेन वायर सबस्टेशन पासून येतात, ते आहेत ॲल्युमिनियम वायर.
बरोबर, त्या थिक असतात, जाड, कारण त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स खूप जास्त असतं. आणि आपल्या घरात असतात ते कॉपर वायर, बरोबर, कॉपर वायर जास्त करून यूज केले जातात. लोखंडाचे का वापरत नाही सांगा बरं? बिकॉज ॲज कम्पेअर टू कॉपर, आयर्न इज बॅड कंडक्टर ऑर पुअर कंडक्टर. कॉपर ॲल्युमिनियमपेक्षा लोखंड जे आहे पुअर कंडक्टर आहे. आणि सिल्वर गोल्ड परवडेल का? सिल्वर आणि गोल्डचे वायर खूप चांगले कंडक्टर आहे, त्यांची कंडक्टिव्हिटी चांगली आहे, पण त्यात तेवढ्याच महाग सुद्धा आहे. मग याच्यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे कॉपर वायर. ओके, त्याच्यामुळे मटेरियलच्या बाबतीत समजलं असेल की जेवढं चांगलं कंडक्टिव्हिटी असलेलं मटेरियल असेल त्याचा रेजिस्टन्स कमी असतो आणि त्याच्यातून करंट इझिली फ्लो होतो. आता पुढचा मुद्दा होता लेंथ आणि क्रॉस सेक्शन. लेंथ म्हणजे लांबी. आता विचार करा, जेवढी लेंथ वाढणार तेवढा रेजिस्टन्स सुद्धा वाढत जाणार. जेवढी लेंथ वाढणार तेवढा रेजिस्टन्स सुद्धा वाढत जाणार. उदाहरण घ्या, समजा 1 मीटर वायर घेतली तर तिच्यामध्ये 10 ओहम एवढा रेजिस्टन्स आहे. तीच 2 मीटर घेतली तर किती होणार? 1 मीटरमध्ये 10, दुसऱ्या मीटरमध्ये 2 मीटर झाली, सेकंड 1 मीटरमध्ये अजून 10, 10 20. म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा काय होत चालला? वाढला. लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढत जाणार. राईट. तिसरं आहे क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन म्हणजे थिकनेस, तारेची जाडी. आता विचार करा, त्यासाठी जनरल एक्झाम्पल घेऊ. समजा आपण 1 इंचाचा पाईप घेतला, त्याच्यातून पाण्याचा फ्लो पहा. त्याच्यानंतर 2 इंचाचा पाईप घेतला, 3 इंचाचा. ज्यावेळेस आपण डायमीटर वाढवत चाललो, म्हणजे त्याचे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाईपचा वाढवत गेलो, तो फ्लो काय होत जाणार आहे? वाढत जाणार, इझिली पाणी येणार. मग तेच आहे इथे सुद्धा, ज्यावेळेस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढतो त्यावेळेस रेजिस्टन्स कमी होतो आणि करंटचा फ्लो वाढत जातो. ओके, तेच आपल्याला पुढे पाहायचं आहे. इथे 30 लाईन दिलेली आहे पहा. द रेजिस्टन्स of conductor is directly proportional to length of conductor, that is capital A, L, and inversely proportional to area of cross section. इथे तुम्ही ती लाईन टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही ती लाईन टाका. Resistance of conductor is directly proportional to length of conductor and inversely proportional to area of cross section. इथे दिसतंय पण ते R is directly proportional to length. इथे तुम्ही लिहू शकता resistance is directly proportional to length of conductor. आणि इथे लिहू शकता resistance is inversely proportional to area of cross section. ओके, मग इथे पहा R is proportional to L upon A, यांचे मल्टिप्लिकेशन झालं L upon A. आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे तो काढला आणि R इज इक्वल टू रो, हा छोटा पी सारखा दिसतोय किंवा मराठीतला 9 सारखा आपण काढू शकतो. मराठीतला 9 किंवा छोटा पी, स्मॉल पी, पण पी ला वरती दांडी नको आहे. सो रो एल अपॉन ए, ROW, रो म्हणतात याला. सो रो इंटू एल अपॉन ए. रो इज द कॉन्स्टंट ऑफ proportionality and it is called the resistivity of material. आणि यालाच म्हणतात resistivity of material. रोला म्हणतात resistivity of material. The unit of resistivity in SI unit is ohm meter. आता हेच जर आपण केलं तर हा रेजिस्टिव्हिटी आहे, हा L अपॉन ए तिकडे गेला तर A अपॉन येईल, बरोबर, A अपॉन ए. आता रेजिस्टन्स आहे ओहम, L आहे मीटर, A आहे मीटर स्क्वेअर. मग मीटर स्क्वेअर अपॉन मीटर, मीटर मीटर गेट कॅन्सल, मीटर राहील. सो देअरफॉर SI unit of resistivity is ohm meter. Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity. त्यासाठी इथे एक्झाम्पल पहा. कॉपरची रेजिस्टिव्हिटी आहे 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर, सगळ्यात कमी. नायक्रोमची आहे 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर, म्हणजे वाढली. डायमंडची आहे 1.62 × 10⁻13 to 1.62 × 10⁻18 ओहम, प्लस मध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त रेजिस्टिव्हिटी डायमंडची आहे. याचा अर्थ सगळ्यात बॅड कंडक्टर डायमंड आहे. जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी तेवढा करंट काय होणार? कमी होत जाणार. एवढं लक्षात ठेवा, हे एकमेकाच्या अपोजिट आहे. जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी तेवढा फ्लो ऑफ करंट कमी होणार. कॉपरची सगळ्यात कमी आहे रेजिस्टिव्हिटी, म्हणून त्याच्यातून इझिली करंट फ्लो होतो. आणि डायमंडची सगळ्यात जास्त आहे म्हणून त्याच्यातून एकदम नाहीच, म्हणजे तो बॅड कंडक्टर आहे, कारण खूप जास्त रेजिस्टिव्हिटी आहे. ठीक आहे, रिलेशन समजलं. या ठिकाणी फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए, किंवा रो साठी जो फॉर्म्युला तयार केला
तर फॉर्म्युला येईल हा इकडे आहे ना ए अपॉन एल, आर इंटू ए अपॉन एल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दिस पॉईंट. व्यवस्थित छान पद्धतीने नोट्स तयार करा. काही अडचण असेल, डिफिकल्टी असेल तर मला विचारा.